तू 3 वर्षाची होतीस तरी तुला बोलता येत नव्हतं. सगळे लोक मला नावं ठेवायचे. मुलीला जन्म तर दिलाय पण तिला बोलताच येत नाही. या लोकांची खूप भीती वाटायची मला की माझी मुलगी मुकी आहे म्हणून ही लोक तिला हिणवणार तर नाहीत ना. मग हळूहळू तू शाळेत जायला लागलीस. तुला माहिती आहे पहिल्यांदा तू आई म्हणालीस. आजही मला तो क्षण आठवला ना का डोळ्यात पाणी येतं बघ. शाळेत तर जायला लागलीस पण अभ्यासात काहीच हुशार नव्हतीस. अख्ख्या वर्गाला चित्र काढून द्यायचीस पण तुला कुणी अभ्यासात कधी मदतच केली नाही. माझी मुलगी ढ आहे म्हणून लोक तिला काय म्हणतील. शाळेतल्या टीचरच म्हणायच्या ढ आहे ढ आहे तुमची मुलगी ढ आहे. पण नाही, माझ्या मुलीने हार नाही मांडली. मला पाहिजे म्हणून तिने मेडिकल एंट्रन्सची एक्झाम दिली. बाबांना वाटतं म्हणून ती लग्नासाठीही हो म्हणाली. सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या तिने. पण आता नाही हा. आता मला कळालंय लोक काय नाव ठेवायला असतात फक्त. 4 दिवस येतात बोलतात आणि निघून जातात. आपलं आयुष्य आपल्याच हातात असतं. शेवटी आपल्यालाच सगळं करायचं असतं. त्यामुळे आता ही लोक काय म्हणतात हे सगळं जाऊ दे खड्ड्यात. तुला जे वाटतं ना तेच तू कर. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुझ्या बाबांनी तुला साथ दिली नाही ना तरीही चालेल. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. तुला काय लागतंय सांग. तुला कशात करिअर करायचंय सांग. तुला काय आवडतंय सांग. त्या सगळ्या गोष्टी मी करेन. चल उठ आता.